जय शिवराय. खरं तर सूरज भाऊंची पहिल्या दिवशी जेव्हा उपोषणाला ते बसले त्याच दिवशी आमचा संवाद झाला होता. मी दिल्लीतून त्यांच्याशी बोललो होतो. त्यांना या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये या लढ्यात आम्ही सोबत आहोत ही ग्वाही दिली होती. त्यानंतर 5 तारखेलाच कलेक्टर साहेबांना आणि केंद्रीय मंत्र्यांना या संदर्भातलं आपण पत्रही दिलं होतं. आजही या संपूर्ण प्रकल्पाच्या सगळ्या मीडियासाठी सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आपण संपूर्ण एक सादरीकरण केलं. नेमका प्रकल्प काय, नेमका आक्षेप काय आहेत, नेमक्या अडचणी काय आहेत हे तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला माहीत असलं पाहिजे. कारण कुठल्याही प्रकल्पाला आंधळा विरोध नको किंवा त्याचं आंधळं समर्थन नको ही आपली भूमिका आहे. आणि त्यामुळे आपण या संदर्भामध्ये हे सगळं सादरीकरण केलं. माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी पत्रकार परिषदेतूनच संवाद साधला आणि सगळ्या पत्रकारांबरोबर त्यांच्या समोर सगळ्या कार्यकर्त्यांसमोर जिल्हाधिकारी महोदयांनी फोनवर हे सांगितलं की 19 तारखेला जी आपण आधी मागणी केली होती की या प्रकल्पाच्या संदर्भातली आम्हाला सविस्तर माहिती मिळावी, या संदर्भातली बैठक लावावी. त्यामुळे सन्माननीय आमदार महोदय असतील, मी असेल, सगळ्या बाधित गावचे सरपंच जे असतील, पर्यावरणाचे कार्यकर्ते असतील, आदिवासी भागातले प्रमुख कार्यकर्ते असतील, यांच्या उपस्थितीमध्ये MPCBचे अधिकारी, सदर कंपनीचे अधिकारी, महसूलचे अधिकारी या सगळ्यांची एक संयुक्त बैठक ही 19 तारखेला जिल्हाधिकारी हे आयोजित करतात आपल्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि 21 तारखेला जी जनसुनावणी होती ती आत्ता जिल्हाधिकारी महोदयांनी स्थगित केलेली आहे. हे जिल्हाधिकारी महोदयांनी सगळ्यांना फोनवर लाऊडस्पीकरवर सांगितलेलं. ही आत्ताची अपडेट आहे. आणि जिल्हाधिकारी महोदयांची आता काही बैठक आहेत आणि त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचा जो लेखी आदेश आहे हा सुद्धा मिळून जाईल. पण त्यांनी सगळ्या मीडियासमोर जिल्हाधिकारी महोदयांनी ही गोष्ट सांगितलेली. त्यामुळे मला असं वाटतं एका अर्थी तालुक्याने जी एक एकजूट दाखवली, या सगळ्याच्या एकजुटीचा हा खरं तर एक विजय आहे. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं होतं की ही जनसुनावणी स्थगित करण्याच्या संदर्भामध्ये त्याचाही जिल्हाधिकारी महोदयांनी उल्लेख केला. आणि त्या अनुषंगानं 21 तारखेची सुनावणी ही स्थगित झालेली आहे आणि 19 तारखेला या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता सुरेश भाऊ माझं असं म्हणणं आहे की आपली जी महत्वाची मागणी होती या महत्वाच्या मागणीसाठी तालुक्यातल्या प्रत्येक युवा कार्यकर्ता, मला अनेक युवक कार्यकर्त्यांनी फोन केले. म्हणजे सुरेश भाऊ दिल की जान आहे युवकांचा. आणि त्यासाठी अनेकांनी मला फोन करून सांगितलं की सुरेश भाऊंचं उपोषण सुटावं यासाठी सुनावणी स्थगित झाली पाहिजे. आणि आता ती सुनावणी स्थगित झालं तर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या प्रेस समोर त्यांनी दूरध्वनीद्वारे सांगितलेलं आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण प्रकृतीचा हा गांभीर्यानं विचार करावा आणि आपण हे उपोषण आता स्थगित करावं अशी माझी आपल्याला विनंती. काही वेळात जिल्हाधिकाऱ्यांचं स्थगितीचं पत्र आलं की मी माझ्या कार्यालयाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करायला सांगतो. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आणि मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो, कोणी किती मोठा असला तरी सुद्धा शेवटी ही शिवजन्मभूमी आहे. आणि जेव्हा शिवजन्मभूमीचा मावळा ठरवतो तेव्हा बारकाईनं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र सुद्धा बारकाईनं बघा. जर तुम्ही आपण जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र बारकाईनं बघितलं तर त्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आत्ताचं सादरीकरण मी सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं. त्यामुळे प्रकल्पाला माझ्या आदिवासी बांधवांचा नेमका काय विरोध आहे आणि हा प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या मुळावर कसा येऊ शकतो हे तुमच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचलं. त्याबद्दल पत्रकार बांधवांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि या लढ्यात आपण एकजुटीनं समोर जाऊ. त्यामुळे समोर कोण किती मोठा आहे हे जरी पाहिलं तरी महाराजांचा आदर्श आहे. अफजल खान जरी समोर असला तरी मग आम्ही कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. आणि सुरेशभाऊ तुम्ही ते पत्र वाचलं तर तुम्हाला त्याची खात्री पटेल. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगितीचा लेखी आदेश आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत पाठवतो. पण प्रशासनावर या बाबतीत मला वाटतं विश्वास ठेवणं गरजेचं. कारण आपण विनंती केली, मी स्वतः विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना, तरी तातडीने 19 तारखेला या संदर्भाची आपल्याला माहितीच मिळत नव्हती. ही सगळी माहिती मिळण्यासाठी बैठक लावलेली आहे. आणि आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्यासारखा एक लढवय्या हा आमच्यासोबत कायम पाहिजे ही माझी विनंती. धन्यवाद.